नमस्कार. आजचा विषय अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा आहे. अफाट धनशक्तीच्या बळावरती आणि राजसत्तेच्या साथीनं कुणी एखादा धंदेवाईक उद्योजक काहीही करू धजेल तर त्याला अटकाव करण्याची ताकद सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा असते. सर्वसामान्य लोकांनी मनापासून जिद्दीने ठरवलं तर विनाशकारी उद्योग करू इच्छिणारा माणूस किंवा त्याचा उद्योग, त्याचं साम्राज्य कितीही मोठं आणि कितीही बलाढ्य असो, त्यावरती मात करता येते हे दर्शवणारा आजचा आपला विषय आहे. आणि म्हणूनच तो फार महत्त्वाचा आहे असं मला स्वतःला वाटतं. त्या विषयाकडे वळण्याआधी उल्लेख करणं गरजेचं आहे नाशिकचा. आपल्या नाशिकच्या तपोवनामध्ये आपण सगळेच पाहतोय की तिथली सगळी वर्षानुवर्षांची वृक्षराजी उखडून फेकण्यासाठी आपली सरकारी सगळी सिस्टीम कशा प्रकारे सज्ज झालेली आहे. कुंभमेळ्याला येणाऱ्या त्या बऱ्याच प्रमाणातल्या गांजाड्या तथाकथित साधू बैराग यांच्या निवासाची सोय करण्याच्या नावाखाली, साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली नाशिकचं जे फुफ्फुस आहे, गोदामाईच्या तीरावरचं तपोवन, ते नष्ट करण्याचं आणि त्यानंतर मग ती जमीन हडप करण्याचं प्रचंड मोठं असं कारस्थान सरकारकडूनच तिथे रचण्यात आलेलं आहे. मात्र नाशिक शहरातील सर्वसामान्य जनता, सगळे पर्यावरणवादी लोक, निसर्ग संवर्धनासाठी काम करणारे लोक महाराष्ट्र सरकारच्या या कारस्थानाच्या विरोधात तिथे ठामपणे उभे राहिलेत, ठामपणे लढतायत. आमचे स्नेही ज्येष्ठ शोधपत्रकार निरंजन टकले आणि अन्य मित्रमंडळी सुद्धा या लढ्यामध्ये अग्रभागी आहेत. ती जी याबाबत जनसुनावणी झाली 2-3 दिवसांपूर्वी, त्याबाबतचे सगळे व्हिडिओ आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेले असतीलच, आपण ते पाहिले असतील. या लढ्याचे किती सकारात्मक परिणाम होतील, या लढ्याला किती यश मिळेल वगैरे सगळं आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून सगळेच जण आहोत, महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे. परंतु सरकारने ज्या पद्धतीनं ही दमनशाही करायला घेतलेली आहे त्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणूस नाशिकमधला लढण्यासाठी उभा ठाकला, हे महत्त्वाचं. देवेंद्र फडणवीस यांना निसर्ग आणि पर्यावरणाचं नक्कीच काहीतरी प्रचंड वावडं आहे. मुंबईतली आरेची सगळी हिरवाई हे मुंबईचं फुफ्फुस मानलं जायचं. त्या मेट्रो कारशेडच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांनी त्या फुफ्फुसाचा मोठा भाग उद्ध्वस्त करून टाकलाच अखेर. त्याला विरोध करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मुंबईतल्या त्यांनी तुरुंगामध्ये डांबलं, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देण्यात आले त्यांना. आता ते हट्टाने रेटत असलेल्या त्या शक्तिपीठ महामार्गासाठी सुद्धा महाराष्ट्रातील निसर्गाची प्रचंड मोठी हानी होणार आहे. आणखी असे बरेच प्रकार झालेले आहेत, होत आहेत, होणार आहेत. आणि त्यातच आता हा नाशिकच्या तपोवनाचा भयंकर प्रकार आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी राज्यातील निसर्ग आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि त्याचं संवर्धन करायचं असतं, ते त्यांचं कर्तव्य असतं. मात्र आपल्याकडे कुंपणच शेत खायला लागल्यानंतर अत्यंत वाईट अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. दात कुणाकडे मागणार आपण? त्यामुळे लढणं हा एकच मार्ग शिल्लक राहतो, संघर्ष करणं हा एकच मार्ग शिल्लक राहतो. भले त्या लढ्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलवादी म्हणत किंवा आणखीन त्याला काही नाव देत, सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी, लढण्यासाठी, तपोवन वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरलेल्या लढणाऱ्या तमाम नाशिककरांचं अभिव्यक्तीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. अभिव्यक्ती तुमच्या या महत्त्वपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे याची खात्री बाळगा. आणि आता आपला आजचा विषय. आपल्या अभिव्यक्तीचे बहुसंख्य प्रेक्षक, नियमित प्रेक्षक, श्रोते हे या देशाचे सुजाण नागरिक आहेत. कुणाचेही अंधभक्त अजिबात नाहीत आणि या बाबीचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे. तर आपल्या सगळ्या सुजाण प्रेक्षकांना हे तर ठाऊकच आहे की आपले विश्वगुरू म्हणवले जाणारे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर जितके म्हणून परदेश दौरे केलेत मागच्या 11 वर्षांमध्ये, त्यातील बऱ्याच देशांमध्ये त्यानंतरच्या काळामध्ये अदानींना मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहेत, खाणींचे, ऊर्जा निर्मितीचे वगैरे वगैरे. ज्यांना हा केवळ योगायोग वाटतो अशांच्या बालबुद्धींकडे आपण दुर्लक्ष करू. परंतु 2014 नंतर मागच्या अवघ्या 11 वर्षांमध्ये अदानी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीमध्ये आले. त्याचं सर्वाधिक श्रेय
निश्चितपणे आपल्या मोदी साहेबांनाच जातं. 2014 साली पहिल्यांदा लोकसभेत येण्याच्या आधी संपूर्ण त्या प्रचारासाठी त्या काळातल्या 2-3 महिन्याच्या अदानीचं खाजगी विमान मोदींनी वापरलं. मोदींच्या त्यावेळच्या इमेज निर्मितीसाठी हजारो कोटी रुपये अदानींनीच त्यावेळेला खर्च केले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून अदानी आणि त्यांच्यामध्ये प्रचंड स्नेहभाव होता. एका राज्याचे मुख्यमंत्री असताना जर नरेंद्र मोदी आपल्या प्रगतीला इतका मोठा हातभार लावू शकतात, तर तेच नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तर निश्चितपणे आपण देशातील सर्वाधिक उंचीवरती तर पोहोचूच आर्थिकदृष्ट्या, परंतु जगाला गवसणी घालू असं अदानीला वाटलं. आणि मग नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरील उदयासाठी जे जे काही करता येणं शक्य होतं ते सगळं अदानींनी केलं. हा इतिहास आहे, त्या सगळ्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. मग आपल्याला इतकी प्रचंड मदत करणाऱ्या मित्राचे सगळे पांग फेडणं, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं ही पुढे नरेंद्र मोदी यांची जबाबदारीच बनली आणि ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. हे आपण सगळ्यांनीच मागच्या 11 वर्षांमध्ये पाहिलेलं आहे. अवघ्या 11 वर्षांमध्ये इतकी प्रचंड आर्थिक प्रगती झाल्याचं अदानींच्या सारखं अन्य उदाहरण आपल्या जगाच्या इतिहासामध्ये दुसऱ्या कोणाचंही आपल्याला सापडत नाही. अर्थात हे सगळं पारदर्शकपणे निर्विवादपणे झालं असतं तर मग आपल्या कुणाचाच, जगातल्या कुणाचाच काहीच आक्षेप असण्याचं अजिबातच कारण नव्हतं. परंतु अदानी ग्रुप हा काही देशहित, प्रामाणिकपणा वगैरे सगळ्या बाबींसाठी, नैतिकतेसाठी ओळखला जात नाही. आपले पूर्वीचे जे सगळे मोठमोठे उद्योजक होते आपल्या देशातले वेगवेगळ्या क्षेत्रांमधले, टाटा असतील, बिर्ला असतील, गोदरेज असतील आणि असे अनेक, सगळ्यांची नावं आता आठवत नाहीत पटकन, त्यांच्या उद्योग व्यवसायांच्या संदर्भात सुद्धा काही वाद अनेक वेळा निर्माण व्हायचे. आपण ते ऐकायचो, पाहायचो, वाचायचो, परंतु ते देशाची प्रतिमा मलिन करणारे नसायचे. अदानींच्या बाबतीत तसं अजिबात नाही. अमेरिकेत त्यांनी व्यवसायासाठी म्हणून अब्ज रुपयांचा फंड तिथल्या नागरिकांकडून गोळा केला आणि त्यातल्या बऱ्याच मोठ्या रकमेचा भारतात लाच देण्यासाठी त्यांनी गैरवापर केला, अशा प्रकारचा आरोप अमेरिकेमध्ये त्यांच्यावरती आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये वॉरंट सुद्धा तिथल्या तपास यंत्रणांनी बजावलेलं आहे मागे काही महिन्यांपूर्वीच. नरेंद्र मोदींमुळे त्या प्रकरणात अदानी अजून बचावलेले आहेत, परंतु त्या बदल्यात आपल्या देशाला बरंच काही भोगावं लागतंय, सोसावं लागतंय, असं या क्षेत्रातील अभ्यासकांचं ठामपणे म्हणणं आहे. म्हणजे बघा, तुम्ही रशियाकडून स्वस्तात मिळणारं कच्चं तेल खरेदी करायचं नाही, तुम्ही त्या गल्फ कंट्रीजमधून स्वस्तात मिळणारा गॅस खरेदी करायचा नाही, हे गॅस, हे कच्चं तेल वगैरे सगळं तुम्ही अमेरिकेकडनंच घ्यायचं, अशा प्रकारची जबरदस्ती ट्रम्प यांनी आपल्या देशासोबत चालवलेली आहे. आणि आपण म्हणजेच आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, विश्वगुरू, हे सगळं मुकाटपणे मान्य करताना आपण सगळेच जण पाहतोय. त्याशिवाय ट्रम्प यांनी जगात सर्वाधिक टॅरिफ भारतावरती लादून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या निर्यात क्षेत्राचं कंबरडं मोडलेलं आहे, सगळे वांदे झालेत त्यांचे, ते वेगळेच. मोदी यापैकी कशाही बाबत ट्रम्प यांना काहीच जाब विचारताना दिसत नाहीयेत. काय कारण असावं यामागचं? जे काही असेल ते असो, तुम्ही अंदाज लावू शकता. त्या इस्रायलमध्ये अदानी ग्रुपने काही गैरउद्योग केले, तिथे त्यांच्या विरोधात मागे असंतोष निर्माण झाला. श्रीलंकेमध्ये सुद्धा तेच घडलं, तिथला प्रकल्प अदानींना अखेर रद्द करावा लागला. अन्य काही देशांमध्ये सुद्धा थोड्याफार फरकाने हेच घडलेलं आहे अदानींच्या बाबतीत. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे अदानींच्या उद्योग उभारणीच्या, काम करण्याच्या पद्धतीमध्ये पारदर्शकता अजिबात नाही. नरेंद्र मोदींच्या कृपेने ते ज्या ज्या देशामध्ये शिरकाव करतात तिथे आपल्या उद्योगांची पायाभरणी करताना, उभारणी करताना भ्रष्ट मार्गांचा अवलंब करतात. भारतात इथे ते सगळं चालून जातं, कारण इथे पंतप्रधान मोदी आहेत, ते त्यांना सांभाळून घ्यायला समर्थ आहेत. जगामध्ये सगळीकडे हे अशा प्रकारचे उद्योग कसे चालतील ना अदानींचे? तर अशाच पद्धतीने साधारण 6-7 वर्षांपूर्वी अदानींनी ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळवला, अर्थातच नरेंद्र मोदींची कृपा. तिथे कोळसा खाण, त्यातून कोळसा उपसा आणि काही रेल्वे मार्गांची निर्मिती, अशा प्रकारचे काही प्रकल्प ऑस्ट्रेलियामध्ये त्यांना मिळाले. परंतु तिथल्या जागृत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी अदानींना मिळालेल्या त्या प्रकल्पांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आणि त्यातून त्या सगळ्या पर्यावरणवादी लोकांच्या असं लक्षात आलं
की अदानी ग्रुप जो कोळसा उपसा करणार आहे प्रचंड, तो तशा प्रकारचा म्हणजे एकूण जगातील खुल्या खान प्रकल्पांपैकी सर्वाधिक मोठा आहे. अर्थातच त्यामुळे कार्बन उत्सर्जन प्रचंड वाढणार होतं. ऑस्ट्रेलियामधलं हवामान बदलाचं संकट तिथे निर्माण झालं असतं. प्रचंड उपसून काढलेल्या कोळशाच्या निर्यातीसाठी शेकडो नव्हे तर हजारो जहाजांची वाहतूक तिथल्या समुद्रात सुरू होणार होती. त्यामुळे संपूर्ण समुद्री पर्यावरणाचं नुकसान होणार होतं. त्या खाणीसाठी पाणी लागणार होतं, प्रचंड पाण्याचा उपसा होणार होता. त्यामुळे जलसंकट निर्माण होण्याचा मोठा धोका होता. आणि त्या खाणींचा संपूर्ण परिसर हा तिथल्या स्थानिक आदिवासींच्या उदरनिर्वाहाचा संपूर्ण परिसर होता. तिथे त्यांची पारंपरिक शेती, मासेमारी अशा प्रकारचे व्यवसाय सुरू होते. त्या सगळ्याचा विनाश होणार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंमत पहा, ऑस्ट्रेलियन सरकार अदानींच्या या प्रकल्पासाठी त्या अदानी ग्रुपला आर्थिक अनुदान देणार होतं. हे सगळं पाहून तिथल्या पर्यावरणवाद्यांचा प्रचंड संताप होणं साहजिकच होतं आणि तसा तो अखेर झालाच. गौतम अदानींच्या प्रकल्पांना प्रचंड विरोध सुरू झाला तिथे. बेन किनिंग्ज हे तिथले पर्यावरणवादी महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या संस्थांनी पुढाकार घेऊन हे अदानींच्या विरोधातील आंदोलन साधारण 5 वर्षांपूर्वी तिथे ऑस्ट्रेलियामध्ये सुरू केलं मोठ्या प्रमाणात. ऑस्ट्रेलियन सरकारने अदानींच्या खाजगी प्रकल्पाला सरकारी अनुदान देण्याचं मान्य केलेलं होतं. तसं यापूर्वी त्या ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामध्ये कधीही घडलेलं नव्हतं. यातूनच अदानीने त्या सरकारमधील उच्च पदस्थांसाठी काय काय केलं असेल किंवा त्या ऑस्ट्रेलियन सरकारला त्यासाठी कोणी गळ घातली असेल याची आपण कल्पना करू शकतो, अंदाज लावू शकतो. त्यामुळे बेन किनिंग्ज आणि त्याच्या सर्व सहकार्यांचा हा लढा अदानी ग्रुपच्या विरोधातला अर्थातच सोपा नव्हता. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तिथे ऑस्ट्रेलियामध्ये अदानीच्या लोकांनी या बेन किनिंग्ज आणि त्यांच्या सहकार्यांना धमकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये केले. तिथल्या सरकारमधील काही उच्चपदस्थ अदानींच्या सोबत असल्याने त्या बेन किनिंगच्या घरावरती छापे वगैरे घालण्यात आले. बेन आणि त्यांच्या कुटुंबियांची रेकी करून त्यांना घाबरवण्याचे उद्योग झाले बघा. परंतु या सगळ्याला ते दाद देत नाहीत हे पाहिल्यानंतर मग बेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये खंडणी मागणे, अदानींना ब्लॅकमेल करणे वगैरे वगैरे अशा प्रकारचे पूर्ण खोटे खटले तिथल्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आले. प्रचंड मानसिक त्रास त्या सगळ्यांना देण्यात आला, त्या सगळ्या पर्यावरणवादी आणि निसर्ग संवर्धनवादी लोकांना. परंतु ते हतबल झाले नाहीत, खचले नाहीत. ते वरच्या कोर्टांमध्ये गेले आणि अखेर हे सगळं प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. बेन आणि सर्व त्याच्या सहकाऱ्यांनी अदानींच्या विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधातील सगळे मुद्दे सगळ्या पुराव्यांसह आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासकांच्या मतांसह सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यवस्थितपणे मांडले आणि अखेर बेन किनिंग्ज आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या तब्बल 5 वर्षांच्या लढ्याला, संघर्षाला यश लाभलं. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाने अदानींच्या प्रकल्पांच्या विरोधामध्ये निकाल दिला आणि त्या प्रकल्पांना तात्काळ स्थगिती सुद्धा देऊन टाकली. इस्रायल, अमेरिका आणि श्रीलंकेनंतर आणखीन एक सनसनीत अशी प्रचंड मोठी चपराक ऑस्ट्रेलियात सुद्धा अदानींना मिळाली. इथे भारतात आपण कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि एकूणच संपूर्ण सगळ्या सिस्टीमला खिशात घालून काहीही करू शकतो. इथल्या पर्यावरणवाद्यांना आपण कधीही कशाही प्रकारे चिरडून टाकू शकतो सिस्टीमचा वापर करून. तेच सगळे हातखंडे अदानी ग्रुप परदेशामध्ये करायला गेला, परंतु ते सगळं त्यांच्यावरच बुमरँग झालं आणि आता संपूर्ण जगात अदानी ग्रुपची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झालेली आहे. काल या विजयानंतर बेन किनिंग्ज यानं जे निवेदन जाहीर केलं जगासाठी ते मुळापासूनच वाचण्यासारखं आहे. कारण त्यातील प्रत्येक शब्द न शब्द हा त्या सगळ्यांच्या 5 वर्ष अदानींच्या विरोधात चाललेल्या संघर्षाची गाथा उलगडणारा आहे. मूळ इंग्रजी निवेदनाचं मी आपल्या अभिव्यक्तीच्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांसाठी त्यातला मराठी सारांश फक्त थोडक्यात सांगतोय, नक्की ऐका. हा त्रासदायक खटला शेवटी संपला याचा मला खूप आनंद आहे. परंतु सध्याच्या कायद्यांमुळे हे सर्व घडू शकलं याचा मला संताप सुद्धा आहे. अदानींनी गेल्या 5 वर्षात माझ्या विरुद्ध आपले दावे
5 वेगवेगळ्या प्रकारे बदलत वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल करत आणि त्यासाठी न्यायालयाचा त्यांनी गैरवापर केला. त्यांनी मला कायमचं गप्प करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. परंतु आता मी पुन्हा मोकळेपणाने बोलू शकतो. त्यांच्या कृतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या लोकशाहीला आणि निसर्ग संपत्तीला होत असलेलं नुकसान लोकांसमोर पुन्हा मांडू शकतो मुक्तपणे. हे त्या सगळ्यांसाठी मोठं यश आहे जे लोकशाहीवर, मुक्त अभिव्यक्तीवरती आणि आंदोलन करण्याच्या अधिकारावरती विश्वास ठेवतात. या निकालामुळं हे सिद्ध होतं की साधे नागरिक सुद्धा मोठ्या कंपन्यांच्या दडपशाहीला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात आणि जिंकू सुद्धा शकतात. माझ्या कुटुंबाचे, माझ्या समाजाचे आणि माझ्यासोबत ठामपणे उभे राहिलेल्या सगळ्यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. या खटल्यामध्ये गेलेला वेळ आणि पैसा स्टॉप अदानी आंदोलनाची ताकद दाखवतो. अदानीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती दबाव आणण्यासाठी तब्बल $1 कोटी पेक्षा जास्त खर्च केला. परंतु त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण जीवाश्म इंधन उद्योगाला सुद्धा मोठाच धोका दिला. लोकशाही, न्याय आणि शांततामय आंदोलनाचा अधिकार हे सगळं आता या निकालामुळे जिंकलेलं आहे. या खटल्यात झालेला कायदेशीर निकाल आता इतर कोणत्याही कंपनीला अशा प्रकारे आक्रमक कायदेशीर कारवाई करून ऑस्ट्रेलियन लोकांना गप्प बसवणं कठीण करेल. पण कुणालाही माझ्यासारख्या यातना भोगायला लागू नयेत अशी माझी इच्छा आहे. न्यायालयांचा गैरवापर करून लोकांना गप्प करण्यापासून कंपन्यांना रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आता ठोस कायदे आणणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. नशिबाचा खेळ बघा. US सरकारने, अमेरिकन सरकारने गौतम अदानी यांच्यावरती अब्जावधी डॉलरचा लाचलुचपत आणि फसवणुकीचे आरोप ठेवून त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढलेलं आहे, ज्यासाठी त्यांना 20 वर्षांपर्यंतची शिक्षा सुद्धा होऊ शकते. मात्र त्याच अदानी ग्रुपने मोठमोठ्या ताकदवान माणसांना माझ्या मुलांच्या मागे लावलं. 2 वेळा आमच्या घरांवरती छापा टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि मला 5 वर्षांहून जास्त काळ त्रासदायक सर्वोच्च अशा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ओढलं आणि हे सर्व कायदेशीर मार्गाने केलं गेलं. मला ग्रीन्स पक्षानं दिलेल्या पाठिंब्याबद्दल, या सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी जो मला ठाम असं समर्थन दिलं त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. या खटल्याच्या काळामध्ये माझ्या आयुष्यात 2 मोठ्या वैयक्तिक दुःखद घटना घडल्या. 4 मुलांना सांभाळत दिवाळखोरीचा धोका पत्करून सुद्धा मी टिकून राहू शकलो. ते माझ्या सगळ्या मित्र आणि सहकार्यांनी दिलेल्या मजबूत अशा साथीमुळे शक्य झालं. त्या सगळ्यांचे या निमित्तानं मी विशेष आभार मानतो. मानसिक आरोग्य तज्ज्ञ जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. या खटल्यासाठी माझ्या निधी संकलन प्लॅटफॉर्मच्या टीमनं उत्कृष्ट साथ दिली. लोकांनी सुद्धा त्यांना भरभरून मदत केली. माझ्या बाजूने सार्वजनिकरित्या उभे राहिलेल्या प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन नागरिकांचे आणि माझ्या कायदेशीर लढ्यासाठी देणगी दिलेल्या जगभरातल्या हजारो समर्थकांचे या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो. आणि शेवटचे आभार अर्थातच त्या काही माझ्या आवडत्या संगीतकारांचे, ज्यांच्या संगीतानं मला या कठीण आणि प्रतिकूल काळामध्ये अतिशय मजबूत आणि मोठा असा मानसिक आधार दिला. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तर हे असं सगळं आहे. या संघर्षाचं आणि त्यात तिथल्या कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या विजयाचं वृत्त आज सकाळी पाहिल्यापासूनच यावरती काही भाष्य करावं अशी तीव्र इच्छा निर्माण झाली होती. आणि म्हणूनच हा एपिसोड आज उशीर झाला खरं म्हणजे, काही कामाच्या गबाडग्यामध्ये, तरी पण हा एपिसोड केला. ठीक आहे की लडाखचं पर्यावरण वाचवण्यासाठी लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या सोनम वांगचुक यांना नरेंद्र मोदींनी, अमित शहांनी जेलमध्ये डांबलंय. तपोवन वाचवण्यासाठी, नाशिकचं तपोवन वाचवण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा कदाचित देवेंद्र फडणवीस उद्या जेलमध्ये डांबू शकतील. काही कसं करू शकतात हे लोक, यांचं काहीही सांगता येत नाही. परंतु तरीही लढत राहायलाच हवंय. ग्रेटा थनबर्ग, बेन किनिंग्ज,
सोनम वांगचूक आणि अशीच असंख्य मंडळी लढण्यासाठी आपल्याला कायम प्रेरणा देत राहतात. त्यामुळे लढूया. आज ना उद्या आपल्या देशातील ही काळी रात्रसुद्धा सध्याची निश्चितपणे सरेल आणि आशेचा चांगला सूर्य निश्चितपणे उगवेल, यावरती आपण सगळेच विश्वास ठेवूया. इथेच थांबतो. धन्यवाद.